धुळे जिल्ह्याचा राज्य उत्पादन शुल्क विभाग नावाला चोरलाय की काय हे सगळे दृश्य पाहिल्यानंतर अगदी तसंच वाटतंय। एकीकडे जिल्ह्यातलं पोलीस दल एका पाठोपाठ एक बनावट मद्य विक्री आणि निर्मिती केंद्र उद्ध्वस्त करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र तक्रार नाही म्हणून कारवाई करत नाही। या एकूणच निर्ढावलेपणाला काय म्हणावं हा मोठा प्रश्न आहे। धुळे जिल्हा हा 3 राष्ट्रीय महामार्गांवर आणि 2 राज्यांच्या सीमेवर असलेला जिल्हा, त्यामुळे दिवसाला हजारो वाहनांची ये-जा ठरलेलीच। याच भौगोलिक आणि दळणवळणांच्या साधनांमुळे जिल्ह्यात बनावट मद्य निर्मितीचे कारखाने सर्रास चालवले जातात। यावर प्रथम कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे। मात्र हा विभाग जिल्ह्यात फक्त बघ्याची भूमिका घेण्यासाठी कार्यरत आहे की काय इतपत निष्क्रिय आहे। 2017 मध्ये 1 जानेवारी पासून आतापर्यंत अवैध दारू विरुद्ध विशेष मोहीम होत आहे। जानेवारी फेब्रुवारी मध्ये स्थानिक स्वराज्य समितीचे निवडणूक यामुळे विशेष मोहीम पूर्ण महाराष्ट्रात घेतले होते आणि आमच्या जिल्ह्यामध्ये पण मोठा कारवाई झाली। एकीकडे पोलीस कारवाई करत असताना धुळ्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला मात्र कोणीच वाली नाही अशी स्थिती आहे। कोणाची तक्रार नाही म्हणून कारवाई करत नाही असं या विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांचं उत्तर अवाक करणार आहे। लेखीशिवाय किंवा तोंडीशिवाय काहीतरी असं पाहिजे आमच्याकडे तर आम्ही करू शकतो, अधिकाऱ्याला सांगू शकतो। तर मी जो आहे कार्यालय अधीक्षक आहे, जनमाहिती अधिकारी आहे, मी फक्त ऑफिसमध्येच बसणार। तुम्ही जे मला सांगणार ते मी अधिकाऱ्याला सांगणार, मी कारवाई करायला जाणार नाही, अधिकाऱ्यांकडून करून घेणार। उत्पादन शुल्क विभागाची ही भूमिका लक्ष्मी दर्शनाच्या सततच्या योगामुळे असल्याचं जाणकार सांगतात। कधी अधिकारी नाही, कधी तक्रार नाही अशी बहाणेबाजी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागापेक्षा नेहमी टीकेचा विषय ठरणाऱ्या पोलीस विभागाची मद्य सम्राटांवरची कारवाई कौतुकास्पद आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर 500 मीटरच्या आतली दारूची दुकानं परमिट रूम बंद झालेले आहेत। त्याच्यामुळे अवैध दारू निर्मिती आणि विक्रीला ऊत आलेला आहे। मात्र याचं सोयीसूतक हे राज्य उत्पादन शुल्क विभागाला नाही। तक्रार आली तर कारवाई करू असं धक्कादायक उत्तर राज्य उत्पादन शुल्क विभाग देतोय। त्या तुलनेत पोलिसांची कारवाई ही निश्चितच उजवी आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग फक्त नावालाच अस्तित्वात आहे अशी परिस्थिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल वर्षभराच्या कारवाईत जप्त केला असा दावा राज्य उत्पादन शुल्क विभाग करतो। मात्र जे स्पिरिट बनावट मद्य निर्मितीसाठी आणलं जातं ते नेमकं कुठून आणि कोण आणतं याचा कधीच उलगडा का झाला नाही याचं उत्तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे नाही। अधीक्षक कधीतरी भेटत असल्यानं या विभागातल्या कर्मचाऱ्यांचं चांगलंच फावतं आणि त्यातून बनावट मद्य निर्माते आणि विक्रेत्यांना आयतच अभय मिळतं। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।